विटा शहर सलून असोसिएशनचा विजय असो. विटा शहर सलून असोसिएशनचा विजय असो. संत सेना महाराज की जय. वीर शिवा काशीद की जय. वीर शिवा माली की जय. गाडी 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 विटा शहर नागरिक संघटनेचा विजय असो. 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 श्री संत सेना महाराज की जय. श्री संत सेना महाराज की जय. विटा शहर नागरिक संघटनेचा विजय असो. परप्रांतीयांना हाकलून द्या. परप्रांतीयांना हाकलून द्या. विटा शहर नागरिक संघटनेचा विजय असो. विटा शहर नागरिक संघटनेचा विजय असो. परप्रांतीयांना हाकलून द्या. युवा महाराज की जय. युवा महाराज विजय असो. वीर शिवा काशीद की जय. वीर शिवा माले की जय. वीर शिवा काशीद की जय. संत सेना महाराज की जय. विटा शहर नागरिक संघटनेचा विजय असो. विटा शहर नागरिक संघटनेचा विजय असो. नाभिक एकजुटीचा विजय असो. विकास संत सेना महाराज की जय. परप्रांतीय सलून असोसिएशन हाकलून द्या. हाकलून द्या. हाकलून द्या. योगेश गायकवाड योगेश योगेश संदर्भ सांगतो ते म्हणजे आता हे सगळे आलेत आणि काय येतील त्यानंतर तुम्ही आहे सगळे अध्यक्ष काय झालंय आपला जो नाभिक समाज जो आहे तो परंपरेनुसार आपल्या महाराष्ट्रात व्यवसाय करणारा समाज आहे. प्रत्येक गावगाड्यातल्या घर माणसाची जोडलेला समाज आहे. गेल्या काही 1-2 वर्षात असं झालं की इथं परप्रांतीयांचं आक्रमण व्हायला युपी बिहारमधनं बंगालमधनं काही लोक यायला लागले आणि स्थानिक काही भांडवलदारांनी त्यांना पाठीशी घालून स्वतःची दुकानं थांबायचा काही प्रयत्न केला. त्यातली काही दुकानदारे आम्ही आमच्या पद्धतीने संघटनेचा दबाव टाकून मोडीत काढली. आता परिस्थिती अशी झाल्या की जर एक बिहारी आला एक बंगाली आला तर त्याच्या पाठीमध्ये 4 आता एकाची इथे 4 दुकान झाली एकाला आम्ही माफ केलं तर आम्हाला भविष्यातला आपल्याला प्रश्न असा भेडसावतोय अमरभाया की जर आज जर एकाची 4 होत असतील तर येणार 10 वर्षात ह्याची 40ची 50 व्हायला लय वेळ लागणार नाही आणि मग इथल्या नाभिक समाजाने जाऊन व्यवसाय कुठे करावा. आमचं असं म्हणणं आहे की हो बोला. तुमच्या घरात तासगाव नाक्यात एक झाले खानापूर रोडला 1-2 आहेत कराड रोडला 1-2 आहेत पहिली रोडला 1 आहे पुढे साशी रोड विषयी आता नव्यानं सुरू करायचं त्यांचं काम सुरू झालं कुठेतरी आळा बसलं पाहिजे.
परंपरेप्रमाणे हे सलून व्यवसाय करतात तासगाव रोडला ते दोन मागं आहे. पडायला लागले. हो. उद्यम कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट ते आले ती कुठनं ह्याचा ठाव ठिकाण कुणाला नाही. किमान आमचं म्हणणं आहे की त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड चेक व्हावं. ज्यांच्याकडे ही बंधनं म्हणजे ज्यांच्याकडे आता शासनाचा परवाना नाही त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून तात्काळ बंद करा म्हणून तर आदेश द्यावा. जर परवाने नसतील तर तुम्ही बिना परवाने व्यवसाय करता. आणि गेल्या काही दिवसात आपल्या इथं महाराष्ट्रभर अशा काही घटना घडायला लागलेल्या आहेत की परप्रांतीयांच्याकडे इथल्या सामाजिक एकतेला तडा जाते, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मग ते कसं करून जायचं एक बदनाम व्हायचा समाज अशा पद्धतीने आजपर्यंत आमच्या समाजातल्या विटातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही माणसाच्या हातात नाही. चुकीची काय घटना घडल्या असं म्हणजे वांगी दाखल सुद्धा उदाहरण भेटत नाही. ही जी काय माणसे येणार चुकीच्या पद्धतीने वागणार त्यांना इथल्या माणसाची काय केलं देणं नाही म्हणून अटॅचमेंट नाही कशाही पद्धतीने वागत राहणार. आपलं म्हणणं आहे की त्यांना किमान बंधन असेल, बाबा बंद करा. परवाना आहे का तुमच्याकडे? नसेल बरं विटा शेअर सलून असोसिएशन आहे, समाज आहे, त्यांच्याशी तुम्ही संलग्नित आहे का? माणूस एखादा मयत झाल्यानंतर बंद नियम पाळतो. असं एका दिवसात आल्यानंतरच लगेच तुम्ही कोणीतरी सांगायचं. नाही, त्यावेळेला आम्ही बंद केलं, त्यावेळेला बंद केलं होतं. आता गेल्या काही दिवसात असं झालं विटातलं काय त्याला पाठीशी घालायचं काम. आता त्याला असं वाटतं की ठीक आहे आम्ही काही म्हणाली तसं